जय जगदंबा. अशा रीतीने शंकर भगवंताचं आणि चंद्रचूडाचं युद्ध चालू होतं. शंकर भगवंते हातबल झाले हो. देवीचे विविध रूप, स्कंदबरोबर असलेले भूत प्रेत पिशाच्य, या सर्वांशी त्या चंद्रचूडाचं युद्ध चालू होतं. पण चंद्रचूडावर काही परिणाम होत नव्हता. त्या चंद्रचूडानं मयुरावर हल्ला केला. शंकराचा स्कंद षडानंद देखील जर्जर झाला हो. या चंद्रचूडाने त्या स्कंदवर घाव घालून त्याला मूर्छित केलं. शंकराला राग आला, त्याने त्रिशूळ फेकून मारला. चंद्रचूड त्या त्रिशूळानं खाली पडला, मूर्छित पडला, पण लगेच काही क्षणात परत उठून उभा राहिला. आता मात्र शंकराला आश्चर्य वाटलं. देवीचे 6 रूप त्या ठिकाणी, योगिनी, डाकिनी, शंकिनी, पिशाच्य रणामध्ये उग्र रूप घेऊन लढत होते. या देवांनी गंधर्वास्त्र पेडलं, पर्जन्यास्त्र टाकलं, पाशुपतास्त्र सोडलं, माहेश्वरी अस्त्र सोडलं, नारायणास्त्र सोडले, पण त्या शंखचूडावर कसलाही त्या अस्त्राचा परिणाम होईना. एवढ्या अस्त्रांचा भडीमार चालला होता. आणि शेवटी मग आदिमाय आदिशक्तीनं आकाशवाणीद्वारे प्रकट केलं. ती म्हणाली, आकाशवाणी, अरे ब्रह्मण, हा शंखचूड पाशुपतास्त्राने मारणार नाही. त्याची पत्नी तुळशी पतिव्रता आहे आणि तिच्या पुण्याईमुळे तो मरणार नाही. त्याकरता त्या तुळशीचं सत्व हरण करावं लागेल, तरच त्याला मृत्यू येईल. अशा रीतीनं आदिमाय आदिशक्तीनं आकाशवाणी केली. त्या आकाशवाणीद्वारे ताबडतोब विष्णू परमात्माला स्मरण झालं, बुद्धिरूपेण संस्थिता. आणि अशा रीतीने स्मरण झाल्याबरोबर त्या विष्णू परमात्म्यानं ठरवलं की आपण शंखचूडाचं कवच धारण करावं. आणि त्याच वेळेस या विष्णूनं शंखचूडाच्या रूपात येऊन त्या तुळशीचं सत्वहरण केलं. सत्वहरण होताच इकडे शंकरानं त्या विष्णूने दिलेला शूळ त्या शंखचूडावर फेकताच तो शूळ त्याच्या छातीत आरपार घुसला. त्याला वेदना झाल्या आणि त्याने दोन्ही हात जोडून भगवंताचं चिंतन केलं. ताबडतोब त्या शूळानं त्याचं भस्म झालं. तो दिव्यरूप घेऊन गोलोकात गेला. तिथून तो कोट्यावधी गोपीसह यानात बसून वैकुंठाला गेला आणि वैकुंठातून तो श्रीहरीचं दर्शन घेऊन रासमंडळात पोहोचला. वृंदावनात त्याची कृष्णाची भेट झाली आणि अशा रीतीनं तो कृष्णाशी एकरूप झाला. कृष्णाच्या पायावर त्यानं मस्तक ठेवलं. कृष्णाने त्याला हृदयाशी लावलं आणि हरीचा शूळ भ्रमण करत करत परत हरीकडे आला. आता या शंखचूडाच्या आस्तीनं विविध प्रकारचे शंख तयार झाले आणि ते विविध रूपामध्ये पूजल्या जाऊ लागले. या शंखोदकामुळे, शंखामधील उदकामुळे देवाला जे ते प्रेम मिळालं. या शंखातील तीर्थ अंगावर प्रक्षेपण करून घेतलं तर त्याचं पुण्य लाभतं असं म्हटलं जातं. अशा रीतीने युद्धामध्ये शंकराने पराक्रम केला. देवांना परत स्वर्गाचं राज्य मिळालं. देव आनंदी झाले आणि सर्व देवादिकांनी शंकरावरती पुष्पवृष्टी केली आणि इंद्र परत राजा झाला. तर हे सगळं घडण्याला कारण, शंखचूडाच्या मृत्यूला कारण विष्णू परमात्मानं त्या वृंदेचं सत्वहरण केल्यामुळे हे सारं घडलं. तर नारद म्हणाले, हे नारायण मुनी, हे तुळशीचं पातिव्रत्य सत्व विष्णूनं कसं हरण केलं ते मला सांगा आणि त्याचा पुढे परिणाम त्या विष्णूला काय भोगावा लागला. त्यावेळेस नारायण मुनी म्हणाले, हे नारदा, सिद्धी प्राप्त व्हावी म्हणून श्रीहरीनं शंखचूडाचं कवच मागून घेतलं आणि शंखचूडाचं रूप घेऊन ते श्रीहरीच्या तुळशीच्या मंदिरात आले. पती युद्धाला जिंकून आला असं तिनं समजलं आणि पतीला पाहतात तिला आनंद झाला. तिनं पतीचे चरण धुतले, त्यांचं औक्षण केलं, त्यांना नमस्कार केला, त्यांना आणून मंचपावर बसवलं. ते शंखचूड नव्हताच, ते तर प्रत्यक्ष विष्णू परमात्मा होते, पण शंखचूडाच्या रूपात आले होते. आणि ती म्हणाली, हे प्रभू,
तुम्ही शंकराशी युद्ध करून विजयी झाला, मला समाधान वाटतं, तुम्ही जिंकलात. तेव्हा शंखचूडाच्या रूपातील श्रीहरी म्हणाला, अगं माझं आणि शिवाचं सख्य ब्रह्मदेवान घडून आणलं. तिला ते खरं वाटलं. पण जेव्हा या हरीनं तिचं सत्व हरण केलं तेव्हा तिला शंका निर्माण झाली. ती भयभीत झाली. भयभीत होऊन ती म्हणाली, तू कोण आहे? तू माझा पती नाहीस. तू पतिरूप घेऊन आलेला कोण आहेस? मी पतिव्रता आहे. मी तुला शाप देईल. मी तुला ओळखलं की तू माझा पती नाहीस. लक्षात ठेव. म्हणाली, माझं सतीत्व भंग केलंस तू. तू माझ्या पतीच्या रूपात आलेलं तू कोण आहेस? मी तुला श्राप देते. असं म्हणून तिनं पाणी हातात घेतात विष्णू परमात्मानं मूळ रूप धारण केलं. मूळ रूप विष्णू परमात्माचं पाहिल्यावर क्षणभर तर तिला मूर्छा आली हो. नंतर ती सावध होऊन म्हणाली, देवा मी पतिव्रता आहे हो, आणि तुम्ही माझं सत्वहरण केलं. किती पाषाण हृदय आहात भगवंता तुम्ही, आणि तुम्ही अधर्माचं पालन केलं, माझं सत्वहरण केलं, म्हणून या संसारात तुम्ही पाषाण म्हणूनच राहाल, शाळीग्राम व्हाल. तिनं शाप दिला आणि ती रडू लागली. श्रीहरी म्हणाले, तुझ्या तपसामर्थ्यामुळं तुझं कल्याण होईल, तू काळजी करू नको. तू यानंतर गंडकी नावाची नदी होऊन पवित्र होशील. तुझं जल पाप्यांना पवित्र होईल. तू तुळशी नावानं वृक्ष होशील, वृक्षरूपामध्ये प्रसिद्ध पावशील. आणि तुझं हे वृक्ष म्हणून तू जेव्हा होशील तेव्हा तू त्यानंतर तू गोलोकामध्ये विरजा नदीच्या तीरावर, वृंदावनात, रासमंडलात, चंपकवनात, चंदनवनामध्ये सगळी ठिकाणी तू पुण्यकारक तुझं तुळशी म्हणून वास्तव्य राहील. आणि मी देखील तुझ्या या पानानं, पत्रानं, अमृतापेक्षा मला हे तुझं पान, तुझं पत्र प्रिय राहील. कार्तिक महिन्यात जो कोणी हे तुळशी दल वाहील ना, त्याला गोप्रदानाचं पुण्य प्राप्त होईल. मृत्यूसमयी जर मुखात तुळशीचं पान घालून जर उदक घातलं तर तो मुक्त होईल. नित्य तुझ्या तुळशीपत्राचा जो काढा घेईल त्याला आयुरारोग्य प्राप्त होईल. घरोघरी लोक तुझं पूजन करतील. तू लोकांना प्राणवायू देऊन जीवनदान करशील. अशा प्रकारे श्रीहरीने त्या तुळशीला वरदान दिलं. आणि प्रत्येक अंगणात तुझी पूजा केली जाईल. रोज सकाळी तुझ्या तुळशीला पाणी घातलं जाईल. सायंकाळी तुझ्यासमोर दिवा लावला जाऊन तुला नमस्कार केला जाईल. घरोघरी शाळीग्रामाचं जो कोणी पूजन करील आणि त्याच्यावर तुळशीचं अर्चन करील त्याला पुण्य मिळेल. अशा रीतीनं श्रीहरी तुळशीला म्हणाले. आणि तिला म्हणाले की तुझ्या सानिध्यामध्ये मी गंडकी नदीच्या किनारी पाषाण म्हणून, पर्वत म्हणून राहील. त्या नदीच्या किनारी जे किडे जलचर मला चक्राकार गोल गुळगुळीत बनवतील आणि त्यालाच लोक शाळीग्राम म्हणतील. आणि त्या शाळीग्रामाची घरोघरी पूजा केली जाईल. तो शाळीग्राम म्हणजे दामोदर. आणि अशा रीतीनं मला त्या पाषाणरूपी गोल गुळगुळीत शाळीग्रामावर हे जलचर नारसिंह चक्र, लक्ष्मी नरसिंह चक्र, वासुदेव चक्र, पद्मजा चक्र, अनिरुद्ध चक्र अशी चक्र कोरतील. आणि हे शाळीग्राम फक्त त्या गंडकी नदीत सापडतील. ज्यांच्या घरी या शाळीग्रामाची पूजा होईल ना, तिथे लक्ष्मीनारायणाचा वास राहील. शाळीग्राम असणाऱ्या गंडकी नदीत स्नान करावं, शाळीग्रामावर तुळशीपत्राचं अर्चन करावे. अशा रीतीनं श्रीहरीनं तुळशी समजून घातली आणि तिनं दिव्य देह धारण केला. आणि तिच्यापासून गंडकी नदी निर्माण झाली. तिच्या तीरावरच हा पाषाणरूपी पर्वत उत्पन्न झाला. भगवंतानं सांगितलं, तुला काही काळ गंडकी नदी व्हावं लागेल, नंतर तू तुळशी होशील. आणि तुळशी झाल्यानंतर मग तू परत गोलोकात माझ्या ठिकाणी येशील आणि हरिप्रिया होशील. अशा रीतीनं तिच्या तीरावर हरी हा पाषाण म्हणून राहिला. पर्वतरूपी पाषाण करून करून हे शाळीग्राम उदकात पडतात. ही सारस्वत कल्पातली कथा आहे. शाळीग्राम गंडकी नदीनंतर मग ती तुळशी झाली. तुळशीनंतर मग वृक्ष झाली. वृक्षानंतर मग ती परत हरिप्रिया झाली. तिला गोलोकात कृष्णाजवळ स्थान प्राप्त झालं. सारस्वत कल्पातली कथा आहे जी तुळशी आणि शंखचूड. परंतु हीच कथा जी आहे ती भागवतामध्ये येते. त्या भागवतामध्ये ही वृंदा आहे तुळशी आणि हा शंखचूड जालंधर आहे. विष्णू परमात्मा या वृंदेचं सत्वहरण केल्यानंतर तिनं त्याला शाप दिला की तू वनवास भोगशील. आणि म्हणून त्याला रामरूपामध्ये पुढे विष्णूला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला.
अशी ही कथा सत्ययुगातली वेगळी आहे आणि या कल्पातली वेगळी. हे कल्पांत दोष आहे. कल्पांत दोष असल्यामुळे या दोन्ही कथा वेगवेगळ्या आहेत, नाव बदललेले आहेत. तर यानंतर पुढची जी कथा आहे ती सत्यवान सावित्रीची कथा आहे. नारद महर्षी म्हणाले, आता मला सावित्रीची कथा सांगावी. ही सावित्रीची उत्पत्ती कशी झाली हे सांगावे आणि तिची प्रथम पूजा कोणी केली, तिच्या पूजेचा परिणाम काय झाला. त्यावेळेस नारायण मुनी म्हणाले, आदिमाय आदिशक्तीनं ही सावित्री ब्रह्मदेवाला दिली. ही देवांची शक्ती आहे. तिची देवगण विद्वान ऋषींनी पूजा केली. भूतलावर भारतवर्षामध्ये प्रथम तिची पूजा केली तर भद्र देशाचा राजा अश्वपती यानं पूजा केली. प्रथम त्यानं पूजा करण्याचा त्याचा हेतू हेच होता की ही सावित्री माझ्या पोटी कन्या रूपांतीनं जन्म घ्यावा. अश्वपतीची पत्नी मालती होती, तिनंही सावित्रीचं ध्यान केलं, पूजा केली. परंतु सावित्री देवी तिनं काही त्यांना वर दिला नाही. मग अश्वपती स्वतः ब्रह्मदेवाच्या पुष्कर तीर्थावर जाऊन त्यानं तिथं 100 वर्षे सावित्रीचं तप केलं. का तर माझ्या पोटी कन्या म्हणून तिने जन्म घ्यावा. सावित्रीने दर्शन दिलं नाही, पण आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी म्हणाले, हे राजा तू गायत्रीचा दशलक्ष जप कर. मग त्यानं पराशर ऋषीच्या मार्गदर्शनाखाली दशलक्ष गायत्रीचा जप केला अश्वपती राजाने. आणि तेव्हा देवी प्रसन्न झाली. देवी म्हणाली, राजा मी वेदांची अधिष्ठात्री असणारी वेदशास्त्र व वेदबीज रूपिणी अशी सावित्री माता ब्रह्मदेवाला अर्पण केलेली आहे आणि मी तुझ्या घरी कन्या रूपाने जन्माला येईल. तुझी आणि तुझ्या पत्नीची मनोकामना पूर्ण होईल. असा वर देऊन जगदंबा स्वस्थानी निघून गेली. कालांतरानं राजाला एक कन्या झाली. सावित्री देवीच्या कृपेमुळे झाल्यामुळं तिचं नाव राजानं सावित्रीच ठेवलं. पुढे ती उपवर झाली, दिसायला अत्यंत सुंदर होती. तेव्हा राजानं तिचा विवाह त्या द्युमत्सेन नावाच्या राजाचा सत्यवान नावाचा पुत्र होता त्या सत्यवानाबरोबर केला. सत्यवान सावित्री यांचा संसार अत्यंत आनंदात चालू असताना त्यांच्या राज्यावर फार मोठं संकट आलं. एका शत्रूनं त्या राजावर द्युमत्सेनावरती हल्ला केला. द्युमत्सेन हरला, त्याला राज्य गमवावं लागलं आणि तो आपल्या कुटुंबासह राज्य सोडून सत्यवान सावित्रीसह वनात जाऊन राहू लागला. एके दिवशी वनामध्ये गेले असताना त्या सत्यवान हा लाकडे तोडण्यासाठी फळं आणण्यासाठी गेला. सावित्री बरोबर होती. लाकडे तोडत असताना तो झाडावरून खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला. यम आला. यम त्याला बांधून निघाला. घेऊन चालला असताना सावित्री त्याच्या मागोमाग निघाली. यम हा संयमनी नगरीचा स्वामी. तो म्हणाला सावित्रीला, तू माझ्या मागे कुठे येत आहेस? हे मानव देह घेऊन, मानव शरीर घेऊन तुला माझ्या मागे येता येणार नाही. तुझ्या पतीचं आयुष्य संपलं आहे. त्याचा देहाचा कार्यभाग झाला, त्याचा कार्यकाळ संपला आहे. तुला जर यायचं असेल तर तुला सदेह माझ्याबरोबर येता येणार नाही. तुलाही तुझा देह सोडावा लागेल, कारण नश्वर देहाला स्वर्गामध्ये परवानगी नाही. तुझ्या पतीचं भूतलावरती आयुष्य संपलं, म्हणून त्याला त्याच्या कर्माचं फळ भोगण्यासाठी मी माझ्या नगरीला घेऊन जात आहे. सावित्री म्हणाली, पत्नी ही पतीच्या सुखदुःखाची भागीदारी नसते. पती हा स्त्रीचा आधार. जेथे पती तेथे पत्नी. धर्मराज, मी पतिव्रता स्त्री आहे. मी पतिचरण सोडून कुठे जाऊ? यमधर्म म्हणाला, बेटी, या मृत्यू लोकात जो जन्मतो त्याला मृत्यू आहेच. देह ही उसनवारी आहे. त्याचा कार्यभाग संपला की तो देहाचा त्याग करावाच लागतो. जीव हा कर्मामुळे या भूतलावरती सुखदुःख भोगतो. जीव हा कर्माप्रमाणेच जन्ममृत्यूच्या राहटगाड्यात फसलेला आहे आणि या कर्माप्रमाणे त्याला इंद्रपद प्राप्त होतं. कर्माप्रमाणे त्याला ब्रह्मपद प्राप्त होतो. कर्माप्रमाणे तो एखादा जीव हरिसेवा करून मुक्तही होतो. हा जीव, या जीवाला उत्तम प्रकारचं उत्तम कर्मामुळे अमरत्व देखील प्राप्त होऊ शकतो. या जीवाला विष्णू लोक देखील प्राप्त होऊ शकतो. आणि जो जीव हीन कर्म करतो मग त्याला शूद्र, कृमी, कीटक हे कुठलाही त्याला जे ते जीव जंतू व्हावं लागतं, आसुरी होऊ शकतो.
अशा प्रकारे कर्माप्रमाणे प्रत्येकाला जन्म मिळत असतो. म्हणून या मृत झालेल्या प्रत्येकाला देह त्यागावाच लागतो. म्हणून जीवाला यमधर्माने नेऊन त्याच्या कर्माचा पूर्ण आम्हाला झाडाझडता घ्यावा लागतो. म्हणून या जीवाला आणि मग कर्माचा झाडाझडता झाल्यानंतर याला योग्य त्या योनीला पाठवलं जातं. हे सारं करावं लागतं. हे सारं केलेल्या कर्मावर अवलंबून असतं. आणि म्हणून याला मला नेणं आवश्यक आहे. तुला काही माझ्यावर येता येणार नाही. सावित्रीने यमराजाची स्तुती केली. हात जोडून ती त्यांना नम्रपणे म्हणाली, यमधर्म, तुम्ही धर्माचे ज्ञाते आहात, जाणकार आहात, म्हणून मी काही शास्त्राबद्दल धर्माबद्दल विचारते. माझी जिज्ञासा तुम्ही पूर्ण करा. आणि तिने विनंती केली. तिने पहिला प्रश्न विचारला की कर्माचे स्वरूप कोणते. मग यमधर्मराजाने कर्माचे 3 प्रकार सांगितले. पूर्वसंचित, प्रारब्ध, क्रियामान कर्म. या जीवाने आजपर्यंत केलेलं कर्म, त्या प्रत्येक जन्मातलं जे काही कर्म आहे ते त्याच्याबरोबर असतं, त्याला संचित कर्म म्हणतात. आणि त्यामधला जो तो भाग भोगत असतो त्याला प्रारब्ध म्हणतात. आणि क्रियामान कर्म म्हणजे मागील जीवदशेतील किंवा काही भाग आणि चालू जीवदशेतील जो भाग हा पुढच्या कर्मात जमा होतो त्याला क्रियामान कर्म म्हणतात. ज्याचं ह्या सगळ्याचं फळ त्या प्रत्येकाला भोगावंच लागतं. आणि मग हे सगळं प्रारब्ध संपल्यानंतरच त्या माणसाची या जन्ममृत्यूतून सुटका होऊ शकते. देह हा नश्वर आहे आणि आत्मा हा अमर आहे. मग या देहामध्ये अभिमानानं कोण राहतो? पुनरपी जननम पुनरपी मरण. हे जन्ममरण कोणाला आहे? सावित्रीला यमधर्म म्हणाले, देह नश्वर आहे, त्याला जन्म नाही. आणि आत्मा अमर असल्यामुळे आत्म्यालाही जन्म नाही. जन्ममरण या देहाला नाही, जन्ममरण या आत्म्याला नाही. आत्मा हा साक्षी रूपानं त्या जीवाबरोबर राहतो. मग हे जे मन आहे, सूक्ष्मदेह आहे, या सूक्ष्मदेहामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असतं. याला लिंगदेह म्हणतात. या देहामध्ये असलेलं हे मन आहे. आणि या देहामध्येच हा जीव आत्म्याच्या बरोबर असतो. हा जीवात्मा म्हणजेच तो प्राण हा वासनामय असतो. आणि हा वासनामय जीवच पुन्हा पुन्हा जन्माला येतो. तो सुखदुःख भोगतो. आणि त्यालाच फक्त त्याला जन्ममरण आहे, आत्म्याला नाही आणि देहाला नाही. मुक्तिपथ जाण्याचा मार्ग कोणता? सावित्रीनं प्रश्न विचारला. यमधर्म म्हणाले, जीवाने उत्तम आचरण करत करत नीतिनियमाने धर्माने वागून मुक्तिपथ जावे. त्याकरता त्या जीवानं गुरु करावा. गुरुच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्यानं उपासना करावी, साधना करावी. आणि त्या जीवाने यम नियम या सगळ्यांचं पालन करून सूर्योदयापूर्वी त्याने झोपेतून उठावे, स्नान संध्या करावी, देवाची पूजा करावी, प्रार्थना करावी, उपासना करावी, जप करावी, योग्य वेळी सात्विक भोजन करावं, नित्यनियमानं साधना करावी, गुरुची उपासना करावी आणि गुरुकृपा संपादन करावी. दररोज सत्संग करावा, स्वाध्याय करावा, उत्तम धर्मग्रंथाचं वाचन करावं आणि सत्कर्मातून नामस्मरणात वेळ घालवावा. हा मुक्तिप्रत जाण्याचा मार्ग आहे. जीव आणि परमात्मा यात फरक काय? यमधर्म म्हणाले, आधी मी जीवाचं लक्षण सांगतो, नंतर परमात्म्याचं लक्षण सांगतो. या दोघातील फरक तुझ्या लक्षात येईल. जीव हा परतंत्र आहे, अपूर्ण आहे, अल्पशक्तिमान आहे, अल्पज्ञ आहे, अल्पगुण संपन्न आहे आणि नियमाचं पालन करणारा आहे. आणि तो अनेक दोषांनी युक्त आहे. तर परमात्मा हा स्वतंत्र आहे, तो परिपूर्ण आहे, सर्व शक्तिमान आहे, तो सर्वज्ञ आहे, तो सर्वगुण संपन्न आहे, विश्वाचा नियंता आहे. आणि परमात्मा हा दोषरहित आहे. हा दोन्हीमधला फरक आहे. ब्रह्मभक्त पुरुष मुक्त कसा होतो आणि परमार्थ म्हणजे काय? तेव्हा यमधर्म म्हणाले, ब्रह्मभक्त पुरुषाला याची जाणीव असते की मी देह नाही, मी ईश्वराचा अंश आहे. आणि म्हणून तो अहम ब्रह्मास्मी मानत असतो आणि तो स्वतःला ब्रह्म मानत असतो. आणि असा ब्रह्मभक्त पुरुष गुरु मार्गदर्शनाने उत्तम आचरण, नामस्मरण, चिंतन, साधना करून मुक्त होतो. आता परमार्थ म्हणजे आसक्ती सोडून प्रपंच करणे. जिनं आपल्याला जन्माला घातलं त्या आदिमाय शक्ती, तिचं स्मरण करावं, चिंतन करावं आणि संसारातलं मन तिच्याकडे लावावं. जिने हा प्रपंच दिला त्या आदिमायेचाच तो आहे असं समजून वागणं म्हणजे परमार्थ होय. आणि म्हणून संसारातलं मन काढून परमेश्वराकडे मन लावणं याला परमार्थ म्हणायचं. सृष्टी स्थिती लय कोण करतो? यमराज म्हणाले,
या सृष्टीची उत्पत्ती, तिची स्थिती, तिची लय, ही तिन्ही कार्य आदिमाय आदिशक्ती हिच्याच आदेशाने होतात. निमित्त आहेत ब्रह्मा विष्णू महेश, पण आदिमायाच्या आदेशानंच हे सगळं कार्य ब्रह्मा विष्णू महेश करत असतात. सावित्री, धर्म काय आणि अधर्म काय? यमधर्म म्हणाले, धर्म म्हणजे तुम्ही चांगलं जीवन जगा, इतरांना चांगलं जीवन जगू द्या. आज धर्माचं मर्म न कळल्यामुळे मनुष्य स्वार्थी झाला आहे. मंदिरात, घरात देवपूजा करणं, अभिषेक किंवा पुण्य नैवेद्य समर्पण करणं, देवांच्या वस्त्रावरती, दागिन्यावरती लाखो रुपयाचं खर्च करणं, हा धर्माचा अर्थ मर्यादित आहे. हा मर्यादित धर्म झाला. खरा धर्म असा नाही. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, जगीचे हीन दीन पद धरित तया जाऊनही सुखवावे. जगाला प्रेम अर्पण करणं. आपण ज्या मंदिरात, घरात देवांची पूजा करतो, मूर्तीची पूजा करतो, तोच सर्वांच्या हृदयात आहे. आणि त्यांची सेवा म्हणजे जिवंत ईश्वराची पूजा होय. आणि म्हणून जगातले जे हीनदीन आहेत त्यांच्या हृदयातला देव कळावा आणि त्याची पूजा करावी. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी ईश्वराचा वास आहे, म्हणून त्यांच्यातला परमात्मा पहा. ज्ञानेश्वर माऊली त्यासाठीच म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते मानजे भगवंत. जग हे चांगल्या आणि वाईटाचं मिश्रण आहे. त्यात जे चांगलं आहे ते घ्यावं. धर्म अधर्म, चांगलं वाईट, सत्य असत्य यात विवेक करता यावा. विवेक म्हणजे विचार वेळेवर कर. विवेक म्हणजे जीवनाचं सार काय, असार काय हे पाहावं. काय सोडावं, काय घ्यावं, त्याला विवेक म्हणायचं. विवेक म्हणजे प्रतिकूलाचा त्याग, म्हणजे मिथ्या जगताचा त्याग, आणि अनुकूलाची म्हणजे परमात्म्याची ब्रह्माची निवड. याचा अर्थ ब्रह्म सत्य आहे, त्याची निवड करा. जगत मिथ्या आहे, त्याची आसक्ती सोडा. मिथ्या जगताची अनास्था म्हणजे वैराग्य. धर्ममार्गाने जाणाऱ्या साधकाजवळ विवेक वैराग्य हवं. बरेचदा सामान्य माणसांना धर्म काय अधर्म काय कळत नाही, आणि कळायला तरी वळत नाही. धर्माप्रमाणे आचरण करावं. बरेचदा धर्माप्रमाणे आचरण करावं असं वाटत नाही, पण आध्यात्मिक जीवनात इहलोकात उज्ज्वल यश मिळवायचं असेल तर आचरण चांगलं असणं आवश्यक आहे. महाभारतातला दुर्योधन म्हणतो, मला धर्म कळतो पण त्याचं आचरण करण्याची इच्छा होत नाही. तसेच मला अधर्म कळतो पण मन त्यापासून परावृत्त होत नाही. यालाच म्हणतात कळतं पण वळत नाही. अहो, सिगारेट आरोग्यासाठी हानिकारक आहे असा सल्ला त्या पाकिटावर असून देखील सुशिक्षित लोक तिचा उपभोग घेतात. सावित्री म्हणाली, कोणत्या कर्माचं फळ उत्तम असतं? यमधर्माने सांगितलं, निष्काम कर्माचं फळ उत्तम असतं. ती म्हणे, सत्वगुण वाढीस काय करावं? यमधर्म म्हणाले, जन्मताच कोणी पूर्ण नसतो, प्रयत्नाने त्याला पूर्णत्व प्राप्त होत असतं. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यानं स्वतःचा उद्धार करून घ्यावा. निष्कलंक चारित्र्य, सदाचार वृत्ती हाच साधकांच्या विकासाचा मूळ पाया आहे. सत्वगुणांच्या वाढीनं दुर्गुणावर मात करता येते, रजोगुण तमोगुणावर मात करता येते. याकरता सद्गुण वाढण्यासाठी चांगले विचार आत्मसात करा, चांगल्या व्यक्तीच्या संगतीत राहा, चांगल्या ग्रंथाचं वाचन करा, साधना करा, उपासना करा, म्हणजे सत्वगुण वाढीस लागेल आणि विकार कमी होतील. सावित्री म्हणाली, जीवाला सुखदुःख का भोगावे लागतं? ते यमधर्म म्हणले, जीव हा आपल्या कर्मामुळे सुखदुःख भोगतो. जीव हा स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार आहे. समर्थाने फार छान म्हटलेले, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. मनात वाचिरे पूर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. याचा अर्थ सुखदुःख हे पूर्वसंचितावरून अवलंबून आहे. हे तुमच्या प्रारब्धामुळं येतं आणि ते तुम्हाला भोगावंच लागतं. हा प्रारब्धाचा खेळ आहे, आणि प्रारब्ध देवाधिकांनाही सुटलं नाही, मग तिथे तुमची आमची सामान्याची काय धडगत आहे? आम्हाला हे प्रारब्ध भोगावंच लागतं. विष्णूनं वंदेचं सत्वहरण केलं, 14 वर्षाचा वनवास भोगावं लागलं. आदित्यने इंद्राच्या मदतीनं दितीला
दितीची मुलं मारली, दितीने शाप दिला, तुझी मुलं कारागृहात मारल्या जातील, जा. ती आधी ती देवकी म्हणून जन्माला आली आणि कृष्णाचं प्रारब्ध भगवंत असून त्याला कारागृहात जन्म घ्यावा लागला. याकरता चांगलं कर्म करा, सुखी व्हा, वाईट कर्म कराल तर दुःखी व्हा. सावित्री म्हणे, नरकाची दुर्गती कशी टाळावी? केलेल्या कर्माप्रमाणे जीवाला प्रारब्धाचा भोग भोगावाच लागतो, यमराज म्हणाले. पण काही कर्म असे आहेत की ज्याची दुर्गती त्याला नरकापर्यंत नेते, आणि ही दुर्गती टाळण्यासाठी नामस्मरण हा एकमेव उपाय आहे. नामचिंतन साधन सोपे, जळतील पापे जन्मांतराची. पाप नष्ट झालं की नरकाची दुर्गती टळते. आणि नरकातील दुर्गती टळण्यासाठी 2 मार्ग आहेत, एक प्रायश्चित्त आणि दुसरं नामस्मरण. पण प्रायश्चित्तापेक्षा नामस्मरण हा रामबाण उपाय आहे. पुढे यमधर्म म्हणाले, सावित्री, अरे तू 14 वर्षाची पोर, तुझी बुद्धी, तुझं ज्ञान, तुझी जिज्ञासा, तुझं ज्ञान मात्र वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानी योग्यासारखं आहे. म्हणून तुला मी धर्म अधर्म धर्माचं तत्त्वज्ञान सांगितलं. आता तू इथून परत जा. सदा माझ्याबरोबर तुला येता येणार नाही. पार्वती हात जोडून वीरमणीच्या स्वरात म्हणाली, हे यमधर्मराजा, पतीला सोडून मी जाऊ कुठे? म्हणजे मी पतिव्रता साध्वी आहे. पतीशिवाय मी एक क्षणही राहू शकत नाही. तुमच्यासारख्या महान धर्मज्ञाला, ज्ञानसागराला सोडून मी जाऊ कुठे? तुम्ही सांगितलेल्या धर्मज्ञानामुळे माझ्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. मी तुम्हाला प्रणाम करते. जो प्राण्याचा अंत करतो व कर्माप्रमाणे फळ देतो त्या कृतंताला माझा नमस्कार असो. हे यमधर्मराज, सर्वांचा उद्धार करणारी परंबिका देवी भगवती, तीच परम उच्च पद आहे. अशा शक्तीला कसं भजावून ती कशी प्राप्त करून घ्यावी याची मला ज्ञान सांगा. हे मला तत्त्वज्ञान सांगा की त्या शक्तीची उपासना कशी करावी, आणि मला विधियुक्त मार्गदर्शन करा. अशा प्रकारे सावित्रीनं विचारल्याबरोबर यमधर्माने देवीची उपासना कशी करावी, देवीची साधना कशी करावी, हे सगळं तत्त्वज्ञान सांगितलं. त्यानंतर सावित्री म्हणाली, हे यमराज, मृत्यूनंतरचं जीवन कसं असतं, त्याला त्याच्या पापा पुण्याचा झाडा धडसा कसा घ्यावा लागतो, आणि नरकुंडाची मला माहिती सांगा. आता यमधर्मराजाने जगदंबेची उपासना कशी करावी हे सांगून तिला 9वा मंत्र सांगितला. 9वा मंत्र सांगितल्यानंतर तिनं प्रश्न विचारला त्या नरकुंडाची माहिती. आता यमधर्म तिला देवीची उपासना साधना कशी करावी हे सांगून आता नरकुंडाची पुढे माहिती सांगतात. यमराजाने सांगितलं, अशुभ कर्माचं फळ हे अशुभ मिळतं आणि चांगल्या कर्माचं फळ चांगलं मिळतं. म्हणून शुभकर्म केलेला मनुष्य नरकाला जात नाही, मात्र अशुभ कर्म केलेला मनुष्य नरकाला जातो, त्याला नरकाची प्राप्ती होते. नरकाचे विविध कुंड आहेत. ही कुंड पाप्यांना क्लेश देणारे असून घोर असं निंद्य असं हे सगळं नरकाचं वर्णन आहे. हे 86 प्रकारची उपकुंड आहेत. इथं यमाचे रक्षक रक्षण करत असतात आणि पाप्यांना यमदंडानं ताडण देखील करत असतात. पातकाप्रमाणे या नरकाची प्राप्ती होते. येथील हे यमदूत यमदंड घेऊनच असतात शिक्षा करायला. निष्काम भक्ती त्याकरता सदाचार सत्कर्म करावा, आंबेचं स्मरण करावा, म्हणजे नरकाचा भोग होतो. भुकेल्या अतिथीला प्राण्यांना जर तुम्ही अन्न नाही दिलं तर तुम्हाला तप्तरूपी कुंड नरक त्यात जावं लागतं. जो दुसऱ्याची वस्तू पळवतो, चोरतो, दमदाटी करतो, त्याला किडा होऊन 1000 वर्ष नरकात सडत पडावं लागतं. जो पंक्ती प्रपंच न करता एकटाच स्वादिष्ट अन्न भक्षण करतो त्याला श्लेष्मा नामक नरकात जावं लागतं. साधू संतांची रंजल्याची जो विटंबना करतो त्याला रक्तकुंडात पडावं लागतं. जो वृद्ध माता पिता गुरु स्त्री पुत्राधिकाला तसेच अनाथ आश्रिताला आसरा देत नाही, सहारा देत नाही, तो गरुड रूपी नरकात जातो.
जारीन स्त्रीशी जो व्यवहार करतो तो कुंडीपाक नरकात जातो. जो निर्दयी आसुर वृत्तीनं दुसऱ्याला विष देतो तो विष कुंडात पडतो. जो दुसऱ्याला जाळतो, अग्नी देतो, तो तप्त लोखंडाने चटके देतो, आत्मक्लेश देतो, त्याला अग्निकुंडात जावं लागतं. जो जीवजंतूची हत्या करून त्यावर उपजीविका करतो तो दशभक्षक नरकात जातो. जो मधमाशांना मारून मधप्राशन करतो तो विरळकुंडात जातो. जो दीनदुबळ्यांना दंडप्रहार करतो तो वज्रकुंडात जातो. जो ब्राह्मण कुळात जन्मून न करी संध्या स्नान तो शरादी नरकात जातो. जो अधिकारी गैरवापर करून भ्रष्टाचार करतो तो विंचवाच्या कुंडात पडतो, त्याला हजारो विंचू दंश करतात. जे आसुरी वृत्तीचे नर जे जलचरांचा प्राण घेतात ते नक्रकुंडात जातात. जो चोऱ्या करून, दरोडे करून उदरभरण करतो तो मंथन कुंडात जातो. जो दुसऱ्याची भूमी ग्रहण करतो, धन वगैरे मिळून हिंसा करतो तो तप्तसूची नरकात जातो. जो पशु प्राणी मानवाचे अग्निदहन करतो तो शूरधार नरकात जातो. दुसऱ्याची निंदा नालस्ती करणारा आणि सज्जनाचे अंतकरण दुखवणारा शुचिमुख नरकात जातो. गाय, बकरी, पशु पक्ष्याची हिंसा करणारा गजदंश नरकात जातो. ब्रह्महत्या, स्त्रीहत्या, गोहत्या करणारा चांडाळ योनीत जातो. विश्वासघातकी, केलेले उपकार न जाणणारा, पैसे बुडवणारा, खोटी साक्षी देणारा ज्वालामुखी नरकात पडतो. स्त्रीहत्या, भ्रूणहत्या करणारा कुंभीपाक नरकात जातो. देवी भागवतामध्ये 86 प्रकारचे कुंड आहेत. त्या सर्वांची माहिती इथं दिली तर आपल्याला वेळेअभावी ती देणं शक्य नाही आहे. ज्यांना सविस्तर माहिती हवी त्यांनी देवी भागवताच्या ग्रंथाचं चिंतन करावं. या कुंडापैकी काही कुंड जे ते ज्वालेनं भरलेले आहेत, काही कुंड उदकानं भरलेले आहेत, काही कुंड विष्ठेनं भरलेले आहेत आणि या कुंडातील पाण्यातून या पाप्यांना चालवावं लागतं. या यमकुंडामध्ये नाही चाललं तर ते यमदूत ताडण करतात, कुंडातील घाणीत टाकतात आणि या घाणीतील किडे त्या पाप्यांना चावतात. व्याभिचार करणाऱ्या स्त्री पुरुषांना अग्नीने तप्त लोखंडी मूर्तींना आलिंगन द्यावं लागतं. ते शाल्मली नरकात काटे असतात, तिथं त्या पाप्यांना यमदूत त्याच्यावर चालवायला लागतात. शूलकुंडामध्ये तप्त लोखंडी खिळे असतात तापलेले, त्याच्याहून या पाप्यांना हे यमदूत चालवायला लागतात. रक्तकुंड, सुराकुंड, हलाहलकुंड या कुंडामध्ये पाप्यांना टाकून त्यांना ताडण केलं जातं. असे 27 सर्पकुंड, पूयकुंड, पूय म्हणजे पू असलेला घाणीचा कुंड, त्याच्यामध्ये कृमी असतात. पाप्यांना तिथं टाकून ताडण केलं जातं. त्या पाप्यांना त्या पूयकुंडातील कृमी चावतात. वृश्चिककुंड, ताम्रकुंड, मुसळीकुंड या कुंडामध्ये टाकून देखील पाप्यांना यमदंडानं ताडण करत असतात. गोलकुंड, काकुंडकुंड, मंथनकुंड, बीजकुंड, लालकुंड, आशिफकुंड, स्वराधार कुंड, शुचिमुख कुंड या रक्तमिश्रित कुंडामध्ये पापियांना टाकून अशा प्रकारे नरककुंडाचं वर्णन या देवी भागवत आलेलं आहे. श्रोते हो, जे भाविक श्रीमती देवी भागवत श्रवण करतात, नवा पारायण करतात, सप्तशती पाठ करतात, आंबेच्या बीजमंत्राचा होम जप करतात, होम हवन करतात, त्यांची नरकाची दुर्गती टळू शकते. म्हणून आंबेची भक्ती करा, चांगले करा. आणि यमधर्म सावित्रीला म्हणाले, हे कन्ये, तुला इथून पुढे येता येणार नाही. हे कन्ये, लक्ष्मी जशी विष्णूला प्रिय झाली, भवानी शंकराला प्रिय झाली, अदिती कश्यपाला प्रिय झाली, अहिल्या गौतमाला प्रिय झाली, तशी तू सत्यवानाला प्रिय. तुझं पतिप्रेम वाखाणण्यासारखं आहे. तुझी धर्माबद्दलची जिज्ञासा, पतिव्रता नारी म्हणून तुझं प्रेम, तुझी पतिसेवा, तुझी पतिभक्ती पाहून बेटी मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू मला हवा तो वर माग, मी तुला तो वर द्यायला तयार आहे. वर दिल्यानंतर तू परत जा. सावित्री म्हणाली, हे धर्मराजा, मला वचन द्या की मी मागितलं तो तुम्ही वर नक्की द्याल. यमधर्माने वचन दिलं आणि ठीक आहे म्हणून तिनं वर मागून घेतला. ती म्हणाली, हे यमराजा, माझी इच्छा आहे की मला औरस संतती व्हावी. औरस संतती म्हणजे माझ्या पतीपासून मला संतती व्हावी, माझ्या सुसुराचे नेत्र परत यावे, माझ्या सासऱ्याचं राज्य परत मिळावं, माझ्या पित्याला पुत्र नाही, माझ्या पित्याला पुत्र व्हावे. आणि अशा रीतीनं हे सगळं त्यांनी वचन घेऊन हे सगळं मागितल्यानंतर यमधर्म म्हणाले, जगदंब कृपेने तुझी पूर्ण इच्छा पूर्ण होईल. आणि अशा रीतीनं असा आशीर्वाद दिला. हे आदिमायेनंच त्या
यमराजाला ही बुद्धी दिली, कारण या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. ती म्हणाली, यमधर्मा, मला औरस संतती म्हणजे 100 पुत्र दे, आणि औरस संतती म्हणजे पतीपासून होणारी संतती. हे देवादे देवा, तुम्ही मला हो म्हणून वचन दिलं, याचा अर्थ तुला माझ्या पतीला परत माझ्याबरोबर पाठवावं लागेल. माझा पती मला परत देऊन मला देवी भक्ती दे. ती भक्ती अशुभाचा नाश करते, पापाचं हरण करते. यमधर्मराज म्हणाले, सुकन्ये, मी तुला इष्ट असा वर दिला आहे. माझ्या वरामुळे तुला सत्यवानापासून संतती होईल. तुझ्या पतिप्रेमामुळे मी तुझा पती तुला परत करत आहे. तू भगवतीची भक्ती कर, देवीचं नवाह पारायण कर, श्रीमद देवी भागवत कर. त्यामुळे तुला भगवतीची शक्ती प्राप्त होईल. तू त्या भगवतीचं सतत स्मरण कर. ती सर्वावर नियंत्रण करणारी आहे, सर्वांचं परिपालन करणारी आहे, भक्तासाठी ती धावून येणारी ती देवी सच्चिदानंद रूपिणी आहे. तिचं सतत स्मरण करीत जा, तिचं नित्यपूजन करीत जा, तिची कृपादृष्टी तुला प्राप्त होईल. असे सांगून यमधर्म आपल्या नगरीस परत गेले. सावित्री व सत्यवान स्वस्थानी परत आले. नंतर सावित्रीच्या पित्याला संतती झाली, सासऱ्याला नेत्र आले, सासऱ्याचं राज्य मिळालं, सावित्रीला पुत्र झालं. शेवटी हे सर्व सुख उपभोगून ती आपल्या पतीसह हरिमंदिरी देवलोकामध्ये गेली. अशा रीतीनं सावित्रीला देवी कृपेने भोग आणि मुक्ती हे दोन्ही प्राप्त झालं. अशा रीतीनं झालेली सेवा श्री आंबेच्या चरणी समर्पित सेवेला पूर्णविराम. जय जगदंब.